नसरापूर अत्याचार प्रकरणी आज अंतिम निकाल. प्रकरणातील आरोपीला आज शिक्षा सुनावली जाणार. आरोपी भीमराव कांबळेला कोर्टानं दोषी ठरवलं. आरोपी भीमराव कांबळेला फाशी की जन्मठेपेची शिक्षा याकडे सगळ्यांचं लक्ष. उद्धव ठाकरे यांचा आज शिर्डी दौरा. खासदार भाऊसाहेब वाकचौरेंनी बंडखोरी केल्यानंतर ठाकरेंचा शिर्डीमध्ये कार्यकर्ता मेळावा. शिर्डीमध्ये ठाकरे वाकचौरेंवर काय बोलणार याकडे लक्ष. आरामाचा पैसा पाहिजे होता म्हणून खासदार तिकडे गेला. किती गद्दारी करा, तुमच्या उरावर भगवा रोवल्याशिवाय राहणार नाही. धाराशिवच्या सभेतून उद्धव ठाकरेंची टीका. मोदींनी सांगितलं सोनं खरेदी करू नका, खासदार खरेदी करा, असाही हल्लाबोल. ओमराजे निंबाळकरांनी पवनराजे मल्टीस्टेटमध्ये कोट्यवधींचा भ्रष्टाचार केला. भ्रष्टाचाराच्या ईडी चौकशीला घाबरून डरपोक पळून गेला. धाराशिवमधून संजय राऊतांचा हल्लाबोल. काही झालं तरी उद्धव ठाकरेंना सोडणार नाही. आमदार कैलास पाटील यांची धाराशिवच्या सभेमध्ये ग्वाही. निष्ठा बोलून दाखवायची नसते तर करून दाखवायची असते, असंही वक्तव्य. तर असा निष्ठावंत आमदार उद्धव ठाकरेंना भेटलाय, राऊतांचं वक्तव्य. उद्धव ठाकरेंना माझी अद्वलता कुठे दिसली? फडणवीसांचा सवाल. तर मी मनुष्य असल्यानं माझे पंख छाटण्याचा विषयच नाही. फडणवीसांचं मिश्किल उत्तर. तर ठाकरेंची शेजारी बसलो असतो तर गप्पा मारल्या असत्या. विमान प्रवासामध्ये योगायोगाने एकत्र आलो. ठाकरेंसोबतच्या विमान प्रवासावर फडणवीसांची प्रतिक्रिया. खासदारांना शिव्या देण्याचा अधिकार ठाकरेंना कुणी दिला? आम्ही शिव्यांच्या लाखोल्या वाहणारे नाही, विकासाचं राजकारण करणारे आहोत. तोंडाने सगळ्यांना बोलता येतं, तुम्ही मैदानात या. श्रीकांत शिंदेंचं उद्धव ठाकरेंना आव्हान. अनेक आंडू पांडू बंडू आले गेले, आम्हाला आव्हान देऊ नका. फक्त चापटी नाही तर तुला तुडवणार. संजय राऊतांचा फुटीर खासदार संजय जाधवांना इशारा. उद्धव ठाकरे सध्या तणावात आहेत. एक एक करून लोक सोडून गेल्यावर तणावाची स्थिती निर्माण होते. तणावाच्या स्थितीमध्ये माणूस काहीही बोलतो. जयकुमार गोरेंची टीका. फुटीर खासदार ओमराजे निंबाळकरांचे काका केशव पाटलांची उद्धव ठाकरेंनी भेट घेतली. ओमराजे निंबाळकरांनी शिंदेच्या सेनेमध्ये प्रवेश केल्यानं त्यांचे काका केशव पाटील यांनी उद्धव ठाकरेंना पाठिंबा दिलाय. उद्धव ठाकरेंकडून पाटसावंगी इथे दिवंगत शिवसैनिक समाधान पाटील यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट. निवडणुकीच्या काळामध्ये भूम तालुक्यामधल्या पाटसावंगी इथे शिवसैनिक समाधान पाटील यांची हत्या झाली होती. विरारमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांकडून एक्सप्रेसवे इंटर जंक्शनची पाहणी. शिरसाड फाटा विरार इथे मुंबई वडोदरा एक्सप्रेसवेच्या इंटर जंक्शनची फडणवीसांनी पाहणी केली. उत्तर विरार सीलिंग प्रकल्पाबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा. दादा, तुमच्या जाण्यानं फरक पडलाय. पक्षामध्ये आता कार्यकर्त्यांचा आवाज ऐकला जात नाही. भेटीसाठी अपॉइंटमेंट घ्यावी लागते. अनेकदा विनंती करूनही उत्तर मिळत नाही. अजितदादांचे विश्वासू सलीम सारंग यांची भावनिक पोस्ट. टीटी पेपर फुटीमधील तिन्ही आरोपींना 6 जुलैपर्यंत पोलीस कोठडी. आंतरराज्य टोळी कार्यरत असल्याची माहिती. 2 आरोपी फरार. कुठे पेपर विक्री केली, आर्थिक व्यवहार झाले का याचा तपास सुरू. टीईटी पेपर फुटी प्रकरणी शिक्षण मंत्री दादा भुसेंची पोलीस महासंचालकांसोबत उच्चस्तरीय बैठक. टीईटीचा पेपर 1.5 कोटींना विकण्याचा कट होता. मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्र्यांचे कडक कारवाईचे निर्देश. 2018च्या टीईटी घोटाळ्यातील आरोपी अभिषेक सावरीकरने भाजपमध्ये प्रवेश केला. रोहित पवारांचा आरोप. त्यानंतर सावरीकरची मोठ्या मंत्र्यांच्या घरी उठबस. आता घोटाळा समोर येताच अभिषेकनं सोशल मीडियावरून अकाउंट डिलीट केलं असाही आरोप. कोणाकोणाशी त्याचे संबंध होते हे उघड झालं पाहिजे अशी मागणी. एकही परीक्षा घोटाळ्याशिवाय पूर्ण का होत नाही? सिस्टीम एवढी सडली आहे का? तरुण डिप्रेशनमध्ये चाललाय. सरकार मात्र ऑपरेशन टायगरमध्ये मग्न. टीईटी पेपर फुटी प्रकरणी अमित ठाकरेंचा सरकारवर निशाणा. टीईटी पेपर फुटी प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल. पेपर फोडणाऱ्यांवर सरकार कठोर कारवाई करणार. उदय सामंत यांची प्रतिक्रिया. पेपर फुटीच्या प्रकरणामुळे टीईटी परीक्षा रद्द झाल्यानं नाशिकमधील 41,000हून अधिक उमेदवारांची परीक्षा लांबणीवर. 101 केंद्रांवर होणारी परीक्षा पुन्हा पुढे ढकलल्यानं उमेदवारांमध्ये नाराजी. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचं नाव देण्याच्या मागणीसाठी 7 जुलैला विधानभवनावर मोर्चा निघणार. खासदार बाळामामा म्हात्रे यांच्या नेतृत्वात मोर्चा निघणार. पनवेल ते विधानभवनपर्यंत हा मोर्चा असणार. जळगावच्या 40गावमध्ये शिंदेच्या शिवसेनेच्या उन्मेष पाटलांच्या विरोधात गुन्हा दाखल. पोलीस अधिकाऱ्याला शिवीगाळ केल्याप्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल. धरणे आंदोलनातील भाषणादरम्यान पीएसआय संदीप खुलेंना शिवीगाळ केल्याचं प्रकरण. वर्ध्यामध्ये कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन. नीट पेपर फुटी प्रकरणाच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांचा संताप. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची आंदोलनकर्त्यांची मागणी. सोलापुरात पेपर फुटीच्या विरोधात काँग्रेसचा मशाल मोर्चा. खासदार प्रणिती शिंदेच्या नेतृत्वात काँग्रेसचा मशाल मोर्चा. कोणतीही पेपर फुटी एकाही मंत्र्याशिवाय शक्य नाही, प्रणिती शिंदेंचा आरोप. ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये किसन कथोरे पॅनलचा दणदणीत विजय. 21 पैकी 17 जागांवर सहकार पॅनलची सरशी. माजी खासदार कपिल पाटील गटाला मोठा राजकीय धक्का. बदलापुरात समर्थकांचा ढोल ताशांच्या गजरामध्ये जल्लोष. टीईटी पेपर फुटीच्या विरोधात नाशिकमध्ये अभाविपचं आंदोलन. अशोक स्तंभ परिसरामध्ये प्रतिकात्मक 3D यात्रा काढत आंदोलन. पेपर फुटीच्या निषेधार्थ घोषणाबाजी.
केतन अग्रवालला न्याय देण्यासाठी पिंपरी चिंचवडमध्ये शोकसभेचं आयोजन. शोकसभेसाठी 2 ते 3 हजार नागरिक उपस्थित. जस्टिस फॉर केतनच्या घोषणा करत नागरिकांनी केतन अग्रवालला न्याय देण्याची मागणी केली आहे. सांगली जिल्हा बँकेला आरबीआयकडून कारणे नोटीस. भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांची माहिती. जयंत पाटलांच्या नेतृत्वाखाली जिल्हा बँकेचा चुकीचा कारभार सुरू, पडळकरांचा आरोप. नवी मुंबई आणि वाशी परिसरात आज जोरदार पाऊस. मुसळधार पावसामुळे वाशीमधील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलं. वाशीच्या एपीएमसी मार्केट भागातही पाणी साचल्यामुळे व्यापाऱ्यांची आणि ग्राहकांची तारांबळ. मुंबई आणि उपनगरमध्ये रात्रभर पाऊस. काही भागामध्ये पाणी साचलं तर पाणी साचल्यामुळे अंधेरी सबवे रात्री काही काळासाठी बंद होता. सध्या अंधेरी सबवे वाहतुकीसाठी खुला. वाशिमच्या रिसोड तालुक्यामधल्या नेतनसा परिसरात मुसळधार पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान. कांचन उतावळी आणि कास नदीला अचानक पूर. पनवेल परिसरातही पावसाची जोरदार बॅटिंग. मुसळधार पावसामुळे पनवेलमधील अनेक रस्ते आणि सखल भागामध्ये पाणी साचलं. पाणी साचलेल्या भागातील दृश्य समोर आली आहेत. अर्ध्या पाऊण तासाच्या पावसानं कल्याण डोंबिवलीमधील नालेसफाईची पोलखोल. सदानंद चौक ते अहिल्याबाई चौक परिसर जलमय. गटारी कचऱ्यानं तुंबल्यानं पावसाचं पाणी रस्त्यावर. भिवंडीमध्ये रात्री 1 तास मुसळधार पाऊस. शहरातील असताना नद्यांचं स्वरूप. मुख्य बाजारपेठेमध्ये दुकानांमध्ये पाणी शिरलं. अनेक प्रमुख मार्गांवरील वाहतूक सुद्धा विस्कळीत. मुसळधार पावसानं मुंबई गोवा महामार्गावरील बालोपे इथे महामार्गावर पाणी साचलं. महामार्गावर पाणी साचल्यामुळे वाहतुकीला अडथळा. मुसळधार पावसानं मुंबई गोवा महामार्गाला नदीचं स्वरूप. सिंधुदुर्गच्या फोंडा घाटामध्ये दरड कोसळली. परिसरात होत असलेल्या